नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 23 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 अर्थात मित्रांनो आपली टीईटी एक्झाम जी की 2026 ची येत्या 28 जून रोजी होणारी आहे. आणि त्या परीक्षा दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्याकडे फक्त आता परीक्षेचे शेवटचे मित्रांनो आता 35 दिवस जे की शिल्लक राहिलेले आहेत. आणि आपण या उर्वरित दिवसांमध्ये परीक्षा दृष्टिकोनातून संपूर्ण काही अतिशय महत्त्वाचे व अतिसंभव प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत. जे परीक्षा मागल्या वेळेस प्रश्न विचारण्यात आलेली होती त्याला अनुसरूनच आपण हे संपूर्ण काही प्रश्न आपण घेत आहोत, जेणेकरून तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये जे की हे प्रश्न मित्रांनो अपेक्षित आहेत की या स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक प्रश्न IMP आहे. प्रत्येक प्रश्नाला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. मित्रांनो, आपण प्रत्येक प्रश्न या ठिकाणी स्पष्टीकरण सोबत तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये असे प्रश्न आले तर तुम्हाला पाहता क्षणी सोडवायला मित्रांनो मदत होणारी असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आहे मराठी व्याकरण आणि परिसर अभ्यासाचे जे काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तुम्ही तेथून देखील पाहू शकता किंवा तुम्ही आपल्या चॅनलच्या ऑफिशियली डॅशबोर्डमध्ये देखील जाऊन मित्रांनो त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राइब करून आपले संपूर्ण काही टीईटीचे व्हिडिओ पाहू शकता. आणि परीक्षेपूर्वी मित्रांनो तुम्ही संपूर्ण ते व्हिडिओ पाहूनच घ्या. तर सुरू करू व्हिडिओ आणि यामधले पाहू आपण काही IMP प्रश्न. तर यामधला प्रश्न पहिला आपला जो की काय म्हणतो पहा, परागती या शब्दातील उपसर्ग कोणत्या भाषेतील आहे आणि त्याचा अर्थ काय होतो. जो परागती आहे या शब्दातील उपसर्ग कोणत्या भाषेतील आहे असं म्हटलेलं आहे. तर यात जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं अ, जे की संस्कृत या जे आहे भाषेतील आहे आणि त्याचा अर्थ काय होतो, जे की उलट किंवा पलीकडे या प्रकारे याचा अर्थ जे आहे होतो. तर परागती या शब्दामध्ये परा हा जो आहे उपसर्ग लागलेला आहे. परा हा एक संस्कृत भाषेतील उपसर्ग असून त्याचा अर्थ उलट, पलीकडे किंवा नासाडी असा थोडक्यामध्ये होतो. त्यामुळे पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी याचं उत्तर जे की होणार असेल मित्रांनो. त्यानंतर आपला प्रश्न दुसरा जो की काय म्हणतो पहा, जे चकचकाते ते सोने नसते या वाक्यातील जे ते या सर्वनामांचा प्रकार ओळखा आणि वाक्यरचना स्पष्ट करा. या ठिकाणी आपल्याला सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे, त्यासोबतच वाक्यरचना देखील स्पष्ट या ठिकाणी करायची आहे. तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर ब, जे की संबंधित सर्वनाम मिश्र वाक्य हे जे आहे ते होणार असेल. कसं होईल, कशामुळे होईल, तर यामध्ये पहा वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला आपण संबंधित सर्वनाम असं म्हणतो. यामध्ये जे हे जे आहे थोडक्यामध्ये जे की संबंधित सर्वनाम आहे आणि त्याला जोडणाऱ्या सर्वनामाला आपण दर्शक सर्वनाम असं म्हणतो. तर दर्शक सर्वनाम या ठिकाणी कोणतं आहे, जे की ते या ठिकाणी हे दर्शक सर्वनाम आहे. तर जे वाक्य जे तेने जोडलेले असते तेव्हा ते मिश्र वाक्य असते, कारण यात एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य असते. त्यामुळे पर्याय नंबर याचं जे की ब या ठिकाणी उत्तर होणार असेल. आणि तुम्हाला देखील परीक्षेमध्ये अशा स्वरूपाचेच प्रश्न जे मित्रांनो विचारले जातात. त्यानंतर प्रश्न तिसरा आपला पुढचा काय म्हणतो पहा, खालीलपैकी ताळव्या आणि दंतताळ्या वर्णांविषयी कोणते विधान सत्य आहे यापैकी आपल्याला सांगायचं आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की अ चा उच्चार जोडल्यास दंतताळ्या आणि ई चा उच्चार जोडल्यास ताळव्या वर्ण जे आहे ते बनतात. कसे, तर यामध्ये स्पष्टीकरण जर तुम्हाला सांगायला झालं तर च, छ, ज आणि झ या वर्णांचा उच्चार करताना जेव्हा मागे अ हा स्वर जोडलेला असतो. उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर जग, सृष्टी या प्रकारची जी उदाहरणं आहेत जे की यामध्ये अ स्वर जो आहे जो की जोडला जातो, तेव्हा ते दंत ताळवे जे की ज्याला च चा वर्ग म्हणतात जे की हे असतात. जेव्हा त्यांना ई किंवा य यज्ञाचं य युक्त उच्चार जोडले जातात तेव्हा ते जे आहे ताळव्य वर्ण जे की बनतात. सांगायचं झालं जेव्हा, जेवण या प्रकारचे, तर या प्रकारे हे जे आहे याचं उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढचा चौथा काय म्हणतो पहा, वाग्युद्ध या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा. आपल्याला याचा संधी विग्रह ओळखायचा आहे वाग्युद्धचा. तर कसा होणार असेल, तर यामध्ये पहा प्रथम व्यंजन संधीचा नियम आहे यामध्ये आणि पहिल्या 5 वर्गातील कठोर व्यंजनापुढे क जे की यामध्ये येणार आहे. तर अनुनासिकाशिवाय कोणताही घोष वर्ण ज्याला आपण य आल्यास असं म्हणतो त्याच्या जागी त्याच वर्णातील तिसरे व्यंजन कोणतं आहे, मग तिसरे व्यंजन जे की ग हे जे आहे थोडक्यामध्ये येते. म्हणून याचा विग्रह कसा होणार असेल, विग्रह याचा वाक अधिक युद्ध या प्रकारे जो की होणारा असेल, जे की पर्याय नंबर आपल्याला अ मध्ये पाहायला मिळणारा असेल. तर तुम्हाला संधी, विग्रह, विभक्त्या यावरचे प्रश्न जर कॉमन आहेत 100% परीक्षेमध्ये तुम्हाला येणारच आहेत मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न पाचवा काय म्हणतो पहा,
मुलांनी पालकांना आदर द्यावा या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर मुलांनी पालकांना आदर द्यावा, तर हे वाक्य कोणत्या प्रयोगामधलं आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की सकर्मक भाव्य प्रयोगामधलं हे होणारं असेल. तर काय स्पष्टीकरण याचं निघणार आहे पहा, की वाक्यात मुलांनी हा काय आहे? हा कर्ता आहे. कर्ता तृतीय विभक्तीत आहे आणि पालकांना हे कर्म द्वितीय विभक्तीमध्ये आहे. जेव्हा कर्ता आणि कर्म दोघेही सप्रत्यय जे की प्रत्यय असलेले असतात आणि क्रियापद विद्यार्थी, ज्यामध्ये पहा वा, बी, वे हे जे आहे थोडक्यामध्ये जे की क्रियापद विद्यार्थी आहेत, यामध्ये पाहायला गेलं तर विद्यार्थी असते तेव्हा तो सकर्मक भाव्य प्रयोग थोडक्यामध्ये असतो. त्यामुळे पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी जे की उत्तर होणारं असेल मित्रांनो. त्यानंतरचा 6वा प्रश्न पुढचा काय म्हणतो, खालील पर्यायांपैकी गोंतसूचक उभयान्वयी अवयवाचा प्रकार नसलेला पर्याय निवडा. तर नसलेला प्रकार या ठिकाणी म्हटलेला आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की परिणामबोधक हे जे आहे ते होणारं असेल. तर परिणामबोधक हा प्रधान तत्वसूचक उभयान्वयी अवयवाचा प्रकार आहे, ज्यामध्ये सांगायचं झालं तर स्वरूपबोधक, कारणबोधक, उद्देशबोधक आणि संकेतबोधक हे 4 गणत्वसूचक प्रकार आहेत जे की या ठिकाणी बनणार असतील. पण पर्याय नंबर ड याचं उत्तर होणारं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 7वा, रामाने बाणाने रावणास मारले या वाक्यातील बाणाने या पदाची विभक्ती आणि कारकार्थ अनुक्रमे काय आहे? तर या ठिकाणी विभक्ती आणि कारकार्थ हे दोन्ही विचारलेलं आहे. तर बाणाने शेवटी काय आलेलं आहे? नेय आलेलं आहे. तर नेय हे कशाचं आहे? तर हे तृतीय विभक्तीचं आहे. म्हणून पर्याय नंबर याच्यामध्ये अ आपल्याला जे की डायरेक्टली उत्तराचं पाहता येईल. तर बाणाने या शब्दाला ने हा प्रत्यय लागलेला आहे, जो तृतीय विभक्तीचा आहे आणि क्रिया करण्याचा साधन म्हणजे की करण हा थोडक्यामध्ये होय. येथे मारण्याची क्रिया बाणाद्वारे झाली आहे म्हणून कारकार्थ काय आहे? तर करण हा या ठिकाणी होणारा असेल. करण म्हणजेच काय? तर बाण हे एक साधन आहे, साधनालाच करण असं जे आहे ते म्हटलं जातं. म्हणून पर्याय नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर जे की होणारं असेल मित्रांनो. त्यानंतर 8वा प्रश्न, अलंकारिक शब्द आणि त्याचा अर्थ याची कोणती जोडी अयोग्य आहे ते ओळखायचे आहे. अयोग्य जोडी, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की कर्णाचा अवतार अत्यंत कंजूस व्यक्ती ही जोडी चुकीची आहे. कारण का कर्णाचा अवतार म्हणजे अत्यंत उदार किंवा दानशूर व्यक्ती असा होतो, तर अत्यंत कंजूस व्यक्तीचा जे की बोललाचाच भात किंवा खोट्याचा कप्पा किंवा कद्रू जे की म्हटलं जातं. त्यामुळे ही जोडी थोडक्यामध्ये चुकीची या ठिकाणी होणारी असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपला 9वा, तो येताना मी त्याला पाहिले या वाक्यातील येताना हे काय आहे? तर येताना हे काय आहे थोडक्यामध्ये? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की कृदंत किंवा धातू साधित अव्यय आहे. तर यामध्ये पहा य हे जे आहे सुरुवातीला य, यामुळे धातूला ताना ए याचा आपण जर दूरपणा केला ए आणि ताना, ए आणि ताना हा प्रत्यय लागून येताना हा शब्द तयार झालेला आहे. हे क्रिया अपूर्ण दाखवते आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही, म्हणून याला धातू साधित किंवा कृदंत असं जे आहे ते म्हटलं जातं. पर्याय नंबर याचं ब, त्यामुळे उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 10वा आपला, द्विगु समास हा खालीलपैकी कोणत्या समासाचा उपप्रकार मानला जातो? द्विगु समास कशाचा मानला जातो? तर ते आहे कर्मधारय किंवा तत्पुरुष समासाचा जो की उपप्रकार मानला जातो. तत्पुरुष समासाचा उपप्रकार हा कर्मधारय समास आहे आणि कर्मधारय समासाचा उपप्रकार हा द्विगु समास आहे, ज्यामध्ये पहिले पद संख्या विशेषण असते, जे की यामध्ये पर्याय नंबर त्यामुळे क उत्तर होणार असेल. तर सांगायचं झालं तर त्रिभुवन किंवा नवरात्र यामध्ये पहिलं जे काही पद आहे ते संख्या विशेषण असतं, म्हणून पर्याय नंबर याचं क या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजूनही टीईटी एक्झामच्या परिपूर्ण ए टू झेड तयारीसाठी आपली असलेली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जर मित्रांनो तुम्ही एनरोल केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिली आहे, त्यामधून तुम्ही मित्रांनो आपली संपूर्ण काही स्पेशली टीईटी एक्झाम 2026 साठी असलेली टेस्ट सिरीज बॅच मित्रांनो एनरोल करू शकता, ज्यामुळे तुम्हाला परिपूर्ण मित्रांनो ए टू झेड तयारी आपण करून घेतलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं कोर्स जॉईन करण्याची गरज पडणार नसेल किंवा मित्रांनो तुम्हाला महागडे बुक्स देखील घेण्याची गरज पडणारी नसेल. यामध्ये तुम्हाला परिपूर्ण नवीनतम आपल्या टीईटी अभ्यासक्रमावर आधारित सर्व टेस्ट मिळणार असतील, त्यामुळे तुम्हाला जो पेपर फॉर्मॅट आहे फुल लेंथ टेस्टचा, ज्यामध्ये तुम्हाला 150 प्रश्न 150 गुणाची परिपूर्ण आपण त्या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला लेवल वाईज व टॉपिक वाईज संपूर्ण सराव चाचण्या आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. अचूक उत्तर पत्रिका व सर्व काय आपण त्यामध्ये स्पष्टीकरण तुम्हाला ऍड करून दिलेलं आहे. त्यासोबतच टाइम मॅनेजमेंट आणि अॅक्युरेसी ज्यासाठी देखील तुम्हाला परिपूर्ण यामध्ये मदत होणारी आहे. तर परीक्षेपूर्वी जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि जर तुम्हाला 2025 च्या एक्झाम मध्ये काही कमी गुणामुळे तुमचं
जर मित्रांनो चान्स हुकला असेल तर मित्रांनो यावेळेची तुमची तयारी ही परफेक्ट असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुमच्यासाठी आपण ही टेस्ट सिरीजची बॅच मित्रांनो रिलीज केलेली आहे. तर ही टेस्ट सिरीजची बॅच कोणाकोणासाठी उपयुक्त आहे तर टीईटीच्या संपूर्ण जे फ्रेशर असतील किंवा ज्यांनी रिसेंटली एक्झाम दिला असेल अशा दोन्ही विद्यार्थ्यांकरता मित्रांनो ही बॅच उपयुक्त आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही पीवायक्यूचे जेवढे काही रिपीट झालेले क्वेश्चन आहेत ते देखील आपण ऍड करून दिलेलं आहे. तर ज्यांना ही प्रथम प्रयत्नामध्ये चांगल्या प्रकारे परीक्षा उत्तीर्ण करायची आहे त्यांनी वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे. त्यावर तुम्ही क्लिक करा. त्यातून मित्रांनो आपली स्पेशल ही टेस्ट सिरीजची बॅच ज्या मित्रांनो एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल केली नसेल तर मित्रांनो एनरोल करून घ्या. लगेचच्या लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला आपण संपूर्ण तुमची A to Z तयारी त्यामध्ये करून दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना 90+ स्कोर मिळून चांगल्या प्रकारे या परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायचं असेल किंवा मागील परीक्षेमध्ये तुम्हाला अपयश आलेलं असेल तर मित्रांनो तुम्ही नक्की एक वेळेस आपली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घ्या. त्यामध्ये तुमच्या खऱ्या पेपर पॅटर्ननुसारचे आपण संपूर्ण काही टेस्ट सिरीज ॲड केलेल्या आहेत व त्यासोबतच तुम्हाला संपूर्ण प्रश्नांची अचूक उत्तरे देखील आपण त्यामध्ये कम्प्लिटली करून दिलेल्या आहेत. व त्यासोबतच तुम्हाला जर एखादा सब्जेक्ट हा वीक जात असेल तर मित्रांनो आपण त्या ठिकाणी तुम्हाला सब्जेक्टिव्ह टेस्ट देखील मित्रांनो ॲड करून दिलेले आहे ज्यामुळे तुमच्या त्या सब्जेक्टवर परिपूर्ण पकड जी किंवा मित्रांनो होणारी असेल. तुम्ही कितीही व्हिडिओ क्लासेस केले मित्रांनो तरी तुम्ही स्वतःहून जोपर्यंत पेपर देत नाही स्वतःहून तुम्ही तुमचा अभ्यास अनालिसिस करत नाही तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला कोणत्याही परीक्षेमध्ये यश मिळवणं जे की कठीण जात असतं. त्यामुळे लगेचच्या लगेच आपली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. त्यानंतरचा आपला प्रश्न 11वा पहा काय म्हणतो या ठिकाणी. शिशुपाल खरोखरच नरपुष होय. या वाक्यातील नरपशु या शब्दाची शब्दशक्ती कोणती ओळखा. तर शब्दशक्ती ओळखायची आहे नरपशु याची. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब जे की लक्षणा ही जी आहे ते होणारी असेल. का तर शिशुपाल हा एक प्रत्यक्ष प्राणी जे की पशु नाही तर त्याचा स्वभाव किंवा वागणूक पशुसारखी क्रूर आहे असा हा लक्षित अर्थ घ्यावा लागतो. मूळ अर्थाला बाधा आणून सुसंगत असा दुसरा अर्थ घेण्याच्या शक्तीला लक्षणा असं जे आहे ते म्हटलं जातं. पर्याय नंबर त्याचं ब त्यामुळे उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 12वा असा आहे. अभिनिदान म्हणजे काय. तर अभिनिदान म्हणजे काय किंवा कशाला म्हटलं जातं तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब जे की दोन व्यंजने एकत्र येताना पहिल्या व्यंजनाचा उच्चार अपूर्ण किंवा दबलेला होणे याला काय म्हटलं जातं जे की अभिनिदान असं जे आहे ते म्हटलं जातं. व्याकरणामध्ये जेव्हा दोन व्यंजने लागोपाठ येतात आणि पहिल्या व्यंजनाचा स्पष्ट उच्चार न होता तो किंचित दबल्यासारखा किंवा अपूर्ण होतो तेव्हा त्याला अभिनिदान किंवा अप्रहित उच्चार असं जे आहे ते म्हटलं जातं. हे डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवून घ्या. त्यानंतर 13वा प्रश्न. तुला काय हवे ते तू माग हे वाक्य क्रियापदाच्या कोणत्या अर्थावरून ओळखलं जातं. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब जे की आज्ञार्थ यावरून जे आहे ते ओळखलं जातं. कारण का यामध्ये तू माग हे जे आलेलं आहे तू माग या क्रियापदावरून आज्ञा विनंती उपदेश किंवा अनुमती परवानगी मागण्याची किंवा देण्याचा बोध होतो अशा वाक्याचा जो की आज्ञार्थ यामध्ये वाक्य जे की याला म्हटलं जातं. पर्याय नंबर ब त्यामुळे उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 14वा आपला. विद्वान या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप ओळखा. तर खालीलपैकी कोणतं होणार असेल तर हा क्वेश्चन आपण तुमच्यासाठी स्पेशली क्वेश्चन फॉर यू साठी म्हणून आपण ठेवलेला आहे. प्रश्न क्रमांक 14वा. जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो आणि तुम्हाला यायलाच पाहिजे कारण का तुम्ही आतापर्यंत आपली जर व्हिडिओ सिरीज कंप्लीट केली असेल तर त्यामध्ये आपण प्रत्येक व्हिडिओ सिरीजमध्ये हा पण प्रश्न कव्हर केलेला आहे मित्रांनो आणि हा प्रश्न मोस्टली एक्झामला रिपीट होत असतो. प्रश्न हा सोपाच आहे परंतु कन्फ्युजन करणार आहे त्यामुळे आपण हा प्रश्न क्वेश्चन फॉर यू साठी तुमच्याकडे ठेवलेला आहे. जर तुम्हाला उत्तर येत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून याचं उत्तर सांगू शकता अन्यथा मी याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला पिन करून ठेवेल त्या ठिकाणी तुम्ही याचं उत्तर पाहू शकता मित्रांनो. त्यानंतर आपला प्रश्न 15वा पुढचा काय म्हणतो. खालीलपैकी अभ्यस्त शब्दाचा अचूक प्रकार आणि उदाहरण याची अयोग्य जोडी कोणती. अयोग्य जोडी म्हटलेला आहे अभ्यस्तचा. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ जे की पूर्णबस्त शेजारी पाजारी हे जे आहे ते होणार असेल. तर शेजारी पाजारी हा पूर्णबस्त नसून अंशबस्तीय शब्द आहे कारण यात दुसरा शब्द थोडा बदलून आला आहे. पूर्णबस्तीय शब्दात तो शब्द पुन्हा जसाच तसा येतो त्यामुळे पर्याय नंबर अ याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 16वा प्रश्न. क्रिया चालू असताना त्याच वेळी दुसरीही क्रिया घडत आहे हे दर्शवण्यासाठी कोणते काळजी उपयोजतात यापैकी. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ जे की अपूर्ण वर्तमान काळ हे जे आहे जे की दर्शवतात. एखादी मुख्य क्रिया चालू असताना त्याच वेळी दुसरी क्रिया घडत असेल किंवा ती क्रिया अजून संपलेली नसेल तर ती अपूर्ण किंवा चालू काळात दर्शवली जाते. दिलेल्या पर्यायामध्ये आपल्याला जे की चालू स्थिती दर्शवण्यासाठी अपूर्ण वर्तमान काळ हे योग्य येणारं या ठिकाणी असणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न 17वा असा आहे पुढचा. पांगुळणे हे क्रियापद क्रियापदाच्या कोणत्या प्रकारात मोडते. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब जे की नाम साधित क्रियापद. कारण का पांगळा या विशेषणापासूनच नामाच्या संकल्पनापासून
पांगुळणे हे क्रियापद तयार झाले आहे. तर नाम, सर्वनाम आणि विशेषण यांना प्रत्यय लावून तयार होणाऱ्या क्रियापदांना नाम साधित क्रियापद असं जे आहे ते म्हटलं जातं. म्हणून पर्याय नंबर ब हे उत्तर होईल. त्यानंतर 18वा प्रश्न, सहोदर या शब्दाचा समास ओळखा. सहोदरचा काय होणार असेल, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की बहुविरही समासा होणारा असेल. तर सहोदर म्हणजे काय, समान आहे उदर, म्हणजे की समान आहे उदर, पोट ज्याचे असो तो या ठिकाणी होतो. जेव्हा दोन्ही पदावरून तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो तेव्हा तो बहुविरही समास असं जे आहे थोडक्यामध्ये होतो. त्यामुळे पर्याय नंबर अ याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतर 19वा प्रश्न, मी कादंबरी लिहित असे या वाक्यातील काळ ओळखा. तर कोणता काळ आहे, तर मी कादंबरी लिहित असे आलेलं आहे, त्यामुळे हे रीती भूतकाळाचं वाक्य होणारं असेल. कारण का भूतकाळात एखादी क्रिया वारंवार करण्याची जी की कर्त्याची सवय होती हे दाखवण्यासाठी आपण जे आहे रीती भूतकाळ जे की वापरतो. पर्याय नंबर क त्यामुळे उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 20वा आपला, व्यापृत्वी या शब्दाचा संधी विग्रह कसा होईल व्यापृत्वी, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की वी अधिक उत्पत्ती या प्रकारे याचं थोडक्यामध्ये होणारं असेल. तर यामध्ये आपण पाहायला गेलं विग्रह जर याचा करायला गेलं तर हा यन संधीचा नियम आहे. यामध्ये ई किंवा ई च्या पुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास ई किंवा ई बदल य हे जे आहे थोडक्यामध्ये होते. यामध्ये पाहायला गेलं तर आपण त्याच प्रकारे हा बदल होणारा आहे. त्यानंतर प्रश्न 21 आपला, रस आणि स्थायी भाव यांची चुकीची जोडी ओळखा. यापैकी तर कोणती आहे, तर ती आहे पर्याय नंबर ड ची, वीर आणि शोक ही जी आहे थोडक्यामध्ये चुकीची जोडी आहे. तर वीर हा रसाचा स्थायी भाव उत्साह हा असतो, तर शोक हा करुण रसाचा स्थायी भाव आहे. त्यामुळे ही जोडी चुकीची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पर्याय नंबर ड त्यामुळे उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न 22 आपला, माझ्याने आता चालवतो. माझ्याने आता चालवतो या वाक्यातले क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर कोणता होईल, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की शक्य क्रियापद. कारण का ज्या क्रियापदामधून कर्त्याला किंवा क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य व्यक्त होते त्याला आपण शक्य क्रियापद असं म्हणतो. यामध्ये चालवते हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. त्यानंतर प्रश्न 23 आपला, खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नाही. अर्धस्वर नाही असं म्हटलेलं आहे, तर पर्याय नंबर ड याचं उत्तर होईल. ह या ठिकाणी येणारं असेल. मराठीमध्ये य, र, ल, व या 4 वर्णांना अर्धस्वर म्हणतात. तर ह हा महाप्राण वर्ण आहे, तर अर्धस्वर नाही. त्यामुळे याचं पर्याय नंबर जे की ड हे उत्तर होणारं असेल, जे की अर्धस्वर हे नाही, तर बाकी आहेत. आता तुम्हाला प्रश्न अशा प्रकारचेच येतात मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न वारंवार प्रॅक्टिस करणं, रेग्युलरली सोडवत राहणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. जेवढं तुम्ही याची प्रॅक्टिस कराल तेवढंच तुम्हाला परीक्षेमध्ये हे सोपे जाणारे असतील. आणि प्रॅक्टिससाठी एकमेव मित्रांनो आपली टेस्ट सिरीजची बॅच आहे, ज्यामध्ये तुम्हाला आपण 150 प्रश्न 150 गुणाची परिपूर्ण त्या ठिकाणी तयारीसाठी आपण परिपूर्ण फुल प्रश्नपत्रिका आपण सोडून तुमच्यासाठी ठेवलेल्या आहेत. तुम्हाला फक्त जॉईन करून रेग्युलरली प्रॅक्टिस करायची आहे, स्वतःचा स्कोर तुम्हाला अनालिसिस करायचा आहे मित्रांनो, की तुमची रँक नेमकी किती येत आहे. त्यानंतरचा प्रश्न 24वा पुढचा काय म्हणतो पहा या ठिकाणी, दिगंबर या शब्दाचा विग्रह खालीलपैकी कोणता. तर दिगंबरचा, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की दिक अधिक अंबर या प्रकारे जे आहे थोडक्यामध्ये हा होणारा असेल. तर हा तृतीय व्यंजन संधीचा नियम आहे. स्पर्श व्यंजनापैकी कठोर व्यंजनापुढे स्वर आल्यास त्याला व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन थोडक्यामध्ये येतं. त्यामुळे पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न 25वा, आम्ही देशाचे रक्षण करतो या वाक्यातील उद्देश विस्तार कोणता आहे. आम्ही देशाचे रक्षण करतो, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, या वाक्यात उद्देश विस्तार नाही. तर का नाही, वाक्यातील कर्त्याला उद्देश म्हणतात आणि येथे कर्ता आम्ही आहे. कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द कर्त्याच्याच आधी आलेले नसतील तर वाक्यात उद्देश विस्तार नसतो. तर देशाचे हा रक्षण कर्माचा विस्तार आहे, त्यामुळे पर्याय नंबर ड याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतर 26वा प्रश्न आपला, प्राकृत भाषेचे व्याकरण लिहिणारे खालीलपैकी कोण व्याकरणकार होते, त्यांचं नाव. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की वर रुची हे जे आहे थोडक्यामध्ये होते. पर्याय नंबर क त्यामुळे याचं उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतर प्रश्न आपला पुढचा असा आहे, मुलांनो शांत बसा या वाक्यातील बसा या क्रियापदाचं रूप कोणते आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की द्वितीय पुरुषी हे थोडक्यामध्ये होणारं असेल. आपण समोर असणाऱ्या व्यक्तींना उद्देशून बोलत आहोत. समोरच्या व्यक्तीशी बोलताना द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाचा लोप असला तरी क्रियापद हे द्वितीय पुरुषीच असते. पर्याय नंबर त्यामुळे ब याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतर प्रश्न आपला 28वा, उंट या प्राण्याच्या मादीला काय म्हणतात. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की सांडणी असं जे आहे ते म्हटलं जातं. उंट या नराच्या मादीला मराठीत सांडणी असे म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढचा 29वाचा आहे, खालीलपैकी अचूक शब्द ओळखा. अचूक शब्द जो की कोणता आहे, शब्द आपला आशीर्वाद आहे. आशीर्वाद शब्द हा कशा प्रकारे लिहिला जातो, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, या प्रकारे हा लिहिला जातो मित्रांनो.
त्यानंतर 30वा प्रश्न, पांढरे स्वच्छ दात मुखाची शोभा वाढवतात या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा, कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की गुणविशेषण. कारण का यामध्ये पांढरे आणि स्वच्छ हे शब्द दात या नामाचा रंग आणि अवस्था दर्शवतात, म्हणून हे गुणविशेषण होणारं असेल. पर्याय नंबर अ याचं उत्तर जे की थोडक्यामध्ये होणारं असेल. तर हे झाले टॉप 30 क्वेश्चन आता मराठी व्याकरणाचे. आता आपण पुढे पाहू परिसर अभ्यासावरच्या आधारित टॉप 30 क्वेश्चन, जे की परीक्षेमध्ये तुम्हाला त्यावर देखील प्रश्न जे आहे ते विचारली जातात मित्रांनो. तर यामधला पहा प्रश्न 31वा कशा प्रकारे सुरू होतो की अन्न साखळीमध्ये 10% नियम खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? जे फूड चेन आहे त्यामध्ये 10% नियम कोणी मांडलेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की रेमंड लिंडमन यांनी जे आहे तो मांडलेला आहे. तर कधी मांडला आहे? तर 1942 मध्ये रेमंड लिंडमन यांनी ऊर्जा वहनाचा 10% नियम मांडला. या नियमानुसार एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे केवळ 10% ऊर्जा संक्रमित होते, उर्वरित 90% ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपामध्ये नष्ट होते, हे जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून पर्याय नंबर ब उत्तर होईल. त्यानंतर 32वा प्रश्न, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, ओझोन थराचे क्षरण करणाऱ्या पदार्थाचं नियंत्रण याच्याशी हे संबंधित आहे. तर ओझोन वायूच्या थराला हानी पोहोचवणाऱ्या क्लोरोफ्लोरोकार्बन सारख्या पदार्थाचे उत्पादन आणि वापर कमी करण्यासाठी 16 सप्टेंबर 1987 रोजी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या आहेत. पर्याय नंबर ब याचं उत्तर जे की होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 33वा, खालीलपैकी कोणत्या, त्यानंतर आपला 33वा प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणत्या परिसंस्थेच्या बायोमासचा पिरॅमिड उलटा जो की असतो यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की जलीय परिसंस्था ह्याचा जो पिरॅमिड आहे थोडक्यामध्ये हा उलटा असतो. जलीय परिसंस्थेमध्ये उत्पादकाचे एकूण वजन अतिशय कमी असते, तर त्याच्यावर जगणाऱ्या मोठ्या माशांचं वजन खूप जास्त असतं, त्यामुळे हा पिरॅमिड कसा असतो? तर उलटा हा थोडक्यामध्ये असतो मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील असा आहे, जो की काय म्हणतो पहा, भारताच्या संविधानातील कलम 48 हे कशाशी संबंधित आहे खालीलपैकी? जे की आर्टिकल 48A. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि वन्यजीवाचे रक्षण याच्याशी हे संबंधित आहे. जे की 42वी घटना दुरुस्ती 1976 झाली होती आणि संविधानात कलम 48 जोडले गेले, जे राज्याला पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे आणि देशातील वने व वन्यजीवाचे रक्षण करण्याचे निर्देश देते. त्यानंतर आपला 35वा प्रश्न असा आहे, युट्रोफिकेशन्स ही प्रक्रिया जलीय परिस्थितीत कशामुळे घडून येते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की नायट्रोजन आणि फॉस्फरस यासारख्या पोषक द्रवाचं प्रमाण वाढल्याने जे की घडून येते. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, जैवविविधतेचे इन सिटू संवर्धन पद्धतीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की वनस्पती उद्यान याचा जो आहे थोडक्यामध्ये जे की समावेशन होत नाही. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये ओझोन वायूचा थर हा सर्वाधिक प्रमाणामध्ये आढळतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की स्थितांबर याचा जो आहे थोडक्यामध्ये जे की सर्वाधिक आढळतो. त्यानंतर पुढील प्रश्न, ब्ल्यू बेबी सिंड्रॉम हा आजार पिण्याच्या पाण्यात कोणत्या घटकाच्या अतिप्रमाणामुळे होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की नायट्रेट याच्या जे आहे थोडक्यामध्ये अतिप्रमाणामुळे जे की होतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, वन्यजीव संरक्षण कायदा भारतात कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की 1972 साली जो की लागू करण्यात आला. त्यानंतरचा पुढील प्रश्न, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड हे कशाचे मोजमाप करण्यासाठी वापरलं जातं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की जलीय परिस्थितीत सेंद्रिय कचऱ्याचं प्रदूषण मोजण्यासाठी वापरलं जातं. त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान एकशिंगी गेंड्यासाठी जगप्रसिद्ध असून ती युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये आहे? कोणतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की काझीरंगा राष्ट्रीय उद्यान जे की आसाम या राज्यामध्ये आहे. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, लायकेन्स हे खालीलपैकी कोणत्या दोन घटकांमधील सहजीवी संबंधाचं उदाहरण आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, शैवाल आणि कवक यामधलं उदाहरण आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता वायू हा सिगरेटच्या धुरामध्ये प्रामुख्याने आढळणारा मुख्य वायू प्रदूषक आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की कार्बन मोनॉक्साईड हा जो थोडक्यामध्ये आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या
मानकानुसार निवासी क्षेत्रासाठी दिवसा आवाजाची तीव्रतेची मर्यादा किती डेसिबल निश्चित केलेली आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की 55 डेसिबल एवढी जी आहे ती केलेली आहे. तर रात्रीसाठी 45 डेसिबल ही केलेली आहे. दिवसा 55, रात्री 45. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा यांचे आंदोलन प्रामुख्याने कोणत्या राज्यात व कशाच्या विरोधामध्ये होते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की उत्तराखंड आणि वृक्षतोड रोखणे याच्याशी हे संबंधित होते. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती परिसंस्था ही जागतिक स्तरावर सर्वाधिक प्राथमिक उत्पादकता दर्शवते यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की उष्णकटिबंधीय वर्षावने याच्याशीही संबंधित आहे. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, किस्टोन प्रजाती म्हणजे काय? तर किस्टोन प्रजाती नेमकं काय आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की जी प्रजाती नष्ट झाल्यास संपूर्ण परिसंस्थेच्या संरचनेवर आणि कार्यावर गंभीर परिणाम होतात त्याला किस्टोन प्रजाती असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, भारतात हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांना जे आहे ते ओळखलं जातं. त्यानंतर पुढील प्रश्न, संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण कार्यक्रमाचे मुख्यालय कोठे आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की नैरोबी केनिया या ठिकाणी थोडक्यामध्ये आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, फार्मिंग कल्चर म्हणजे काय किंवा कशाला म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की शाश्वत आणि निसर्गाशी सुसंगत अशी कृषी आणि मानवी वस्तीची रचना याला जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतर पुढील प्रश्न, आम्लीय पर्जन्यासाठी प्रामुख्याने खालीलपैकी कोणते वायू कारणीभूत असतात यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, SO2 आणि NOx हे जे आहे थोडक्यामध्ये कारखाने आणि वाहनांमधील निघणारे सल्फर डायऑक्साईड ज्याला आपण SO2 म्हणतो आणि नायट्रोजन ऑक्साईड ज्याला आपण NOx असं म्हणतो, तर हवेतील बाष्पाशी प्रक्रिया करून सल्फ्युरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल बनतात, ज्यामुळे आम्लवर्षा हे थोडक्यामध्ये होते. त्यानंतर आपला प्रश्न पुढील असा आहे, खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय कराराचा उद्देश दलदलीचे प्रदेशाचे रक्षण व जतन करणे हा आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की रामसर करार हा थोडक्यामध्ये आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, मिनीमाटा हा रोगाचा प्रादुर्भाव मानवामध्ये कोणत्या धातूने दूषित झालेल्या मासे खाल्ल्यामुळे झाला होता? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की क, पारा, जे की मर्क्युरी हे जे आहे थोडक्यामध्ये मासे खाल्ल्यामुळे झालेला होता. त्यानंतर प्रश्न पुढील आपला, पृथ्वीच्या वातावरणातील वायूच्या प्रमाणानुसार योग्य उतरता क्रम लावा यामध्ये? तर पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होईल, ज्यामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, ऑर्गॉन आणि कार्बन डायऑक्साईड या प्रकारे आहे. तर नायट्रोजनचं प्रमाण किती आहे? ते आहे 78.08%, ऑक्सिजनचं किती आहे? 20.95% आणि ऑर्गॉनचं आहे 0.93% आणि कार्बन डायऑक्साईड आहे 0.04%. एवढं थोडक्यामध्ये हे आहे, हे लक्षात ठेवून घ्या. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, घाना पक्षी अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की राजस्थानमध्ये हे स्थित आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, जैवसंवर्धन म्हणजे काय किंवा कशाला म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, अन्न साखळीत वरच्या स्तरावर जाताना अविघटनशील विषारी पदार्थांची संहती वाढत जाणे याला जैवसंवर्धन असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, फ्लाय ॲश हे पर्यावरण प्रदूषक कशामधून मोठ्या प्रमाणावर उत्सर्जित होते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की औष्णिक विद्युत प्रकल्प यावरून थोडक्यामध्ये होते. त्यानंतर प्रश्न 58वा, भारतात राष्ट्रीय जैविक विविधता प्राधिकरणचे मुख्यालय कोठे स्थापन करण्यात आलेलं आहे? तर याचं उत्तर चेन्नई या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता प्राथमिक प्रदूषक नाही यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की ओझोन हे जे आहे थोडक्यामध्ये जे की नाही. त्यानंतर 60वा प्रश्न, ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियलनुसार खालीलपैकी कोणत्या वायूचा प्रतिरेणू हरितगृह प्रभाव सर्वात जास्त आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की क्लोरोफ्लोरोकार्बन हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. वातावरणात कार्बन डायऑक्साईडचं एकूण प्रमाण जास्त असले तरी प्रतिरेणू विचार करता जे की सल्फर हेक्साफ्लोराईडची उष्णता शोषून घेण्याची क्षमता जी की कार्बन डायऑक्साईडच्या तुलनेत हजारो पटीने सर्वात जास्त असते, म्हणून पर्याय नंबर ड याचं जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले टॉप 60 क्वेश्चन होते, ज्यामध्ये आपण मराठी व्याकरण आणि परिसर अभ्यासाचे दोन्ही आपण कव्हर केलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नामध्ये काही अडचण वगैरे असेल खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच इनरोल करून घ्यायची आहे त्यांनी लगेचच्या लगेच आपली माय एक्झाम पॉईंटचे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन प्रश्नासोबत, नवीन काय अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो सबस्क्राईब करा, मागील व्हिडिओचे पार्ट पाहून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मात्र विसरू नका. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.